सीपीएन विरार महाविद्यालय आयोजित समर कॅम्प 2025 मध्ये मी प्राध्यापक प्रेरणा रत्नपारखी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। काही दिवसातच 12वीचा रिझल्ट लागणार आहे। 12वी म्हणजे एक महत्त्वपूर्ण अभ्यासाचा टप्पा आहे। हा टप्पा पार पाडल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समोर करिअरच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात। आर्ट्स जॉइन करायचं, कॉमर्स जॉइन करायचं की सायन्स की या व्यतिरिक्त अजून कुठले प्रोफेशनल कोर्सेस आहेत, या सगळ्यांमध्ये विद्यार्थी कन्फ्यूज झालेला असतो। आणि त्याच्यासाठी समर कॅम्प हे असं माध्यम आहे की ज्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारच्या संधींचा वापर करून घ्यायचा, कुठल्या करिअरच्या संधी याच्यासाठी उपलब्ध आहे, कुठले प्रोफेशनल कोर्सेस आहे, हे सगळं आपण समर कॅम्पच्या दरम्यान करत असतो। त्याच्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त अशाच पद्धतीने दौडायची नसते, तर त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असतो। आणि त्याच्यासाठी समर कॅम्प हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे। सीपीएन विरार महाविद्यालयाने असाच एक उपक्रम यावर्षी चालू केलेला आहे। त्यांनी समर कॅम्प 2025 हे एक असं सदर विद्यार्थ्यांसाठी चालू करून दिलेलं आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःची कौशल्य, स्वतःमध्ये असलेल्या क्षमता, त्याचा पुरेपूर वापर कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण या 15 दिवसाच्या समर कॅम्पमध्ये देण्यात येणार आहे। आपण सर्वच जण जाणता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहिती आहे की त्याचं यश हे त्याच्याच हातात असतं। अगदी बरोबर आहे, कारण त्याला माहिती असते की त्याच्याजवळ किती क्षमता आहे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने तो त्या क्षमतांचा वापर करू शकेल। पण ह्या क्षमता त्याच्याजवळ असून फायदा नाही आहे, तर त्याच्यासाठी त्या क्षमता बाहेर निघाल्या पाहिजे। त्याच्यामध्ये कुठली कौशल्य आहे, कुठले गुण आहे, हे त्याला कसं कळणार। आणि त्याच्यासाठी समर कॅम्प हे खूप महत्त्वाचं असं एक व्यासपीठ आहे की ज्या माध्यमातून त्याला वेगवेगळे प्रकारचे कौशल्य हस्तगत करता येते। समर कॅम्प म्हणजे काय? तर समर कॅम्प म्हणजे आता परत आपण अभ्यासाला सुरुवात करायची, मॅडम आत्ताच 12वीचा अभ्यास झालाय आणि आता तुम्ही परत अभ्यासाला सांगताय, अजिबात नाही। समर कॅम्प हा असा एक उपक्रम आहे की ज्यामध्ये तुम्ही शिक्षणासोबत एक आनंदयुक्त किंवा आनंदात्मक तुम्ही शिक्षण घेऊ शकता। म्हणजे फक्त तुम्हाला डोक्यावर बर्डन ठेवून किंवा खूप मोठं आता आपल्याला काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीचं कुठलंही प्रशिक्षण नसतं, तर ज्यामध्ये आपल्यामध्ये काही कौशल्य आहे किंवा आपल्या काही क्षमता आहे त्या वापरून त्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला ते कौशल्य हस्तगत करायचे असतात। तर समर कॅम्प म्हणजे असं कुठलं तरी बोरिंग किंवा ट्रॅकिंग किंवा कुठलं तरी स्विमिंग असं नाहीये। तर समर कॅम्प म्हणजे तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक मोठं व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं जातं। तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्याने दिली जातात, वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रशिक्षण दिले जातात। त्याचप्रमाणे काही असे कॅम्प्स असतात की ज्याच्या थ्रू तुम्हाला तुमच्यामध्ये असलेल्या काही संधी आहे किंवा मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे हे सुद्धा तुम्हाला या समर कॅम्पच्या दरम्यान सांगितलं जातं। आपण सर्वच जण जाणता की बाहेर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, मग नोकरी का मिळत नाही आपल्याला? असं नाही आहे। सरकारी नोकरी आहेत, खाजगी नोकरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन सुद्धा नोकऱ्या उपलब्ध आहेत। परंतु जोपर्यंत आपल्यामध्ये कौशल्य निर्माण होत नाही, आपल्यामध्ये एक प्रकारचं स्किल डेव्हलप होत नाही, तोपर्यंत आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकत नाही। आणि त्याच्यासाठी समर कॅम्प हे आयोजित केले जातात। वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी नोकरी उपलब्ध आहे की ज्या तुम्ही परीक्षा देऊन किंवा कुठल्या परीक्षा उपलब्ध आहे किंवा कुठल्या परीक्षांच्या तारखा आहेत, हे सगळं तुम्हाला या समर कॅम्पच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे। त्याचप्रमाणे काही खाजगी क्षेत्रात देखील काही नोकरी असतात। मग खाजगी क्षेत्रातल्या नोकरीमध्ये काय आवश्यक असतं? इंग्लिश स्पीकिंग। तुम्हाला खूप चांगलं इंग्लिश बोलता आलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे। 12वीमधून अभ्यास करून निघाल्यानंतर तुमची लगेच पर्सनॅलिटी डेव्हलप होते का? नाही, तुम्हाला वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस करावे लागतात। आणि हे प्रोफेशनल कोर्सेस जर आपण करतो तसं तसं आपल्या लक्षात येतं की नाही, आपल्यामध्ये किंवा आपल्याला जर या स्किल डेव्हलप करायच्या असतील तर आपल्याला हे प्रोफेशनल कोर्सेस करणे फार आवश्यक आहे। फक्त खाजगी आणि सरकारी नोकरी नाही, तर ऑनलाईन आजकाल तुम्ही बघता यूट्यूब इन्फ्लुएन्सर मिस्टर बेस्ट, संदीप माहेश्वरी, PewDiePie यासारखे जे इन्फ्लुएन्सर आहेत,
यांना तुम्ही बघता जेव्हा हे मार्गदर्शन करतात किंवा जेव्हा हे उभे राहतात, तेव्हा एक वेगळीच प्रकारची ऑरा किंवा चमक त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या आजूबाजूला आपल्याला दिसून येते. ही काय त्यांना लगेचच मिळाली आहे का? अजिबात नाही. त्यासाठी त्यांनी भरपूर प्रोफेशनल कोर्सेस, भरपूर स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस केलेले आहेत आणि ते सुद्धा आपण आपल्या या 15 दिवसाच्या समर कॅम्पमध्ये सांगणार आहोत की कशा पद्धतीचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल किंवा तुम्हाला स्वतःला कशा पद्धतीने घडवावं लागेल. त्याचप्रमाणे स्वयंरोजगाराच्या सुद्धा बऱ्याच संधी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. टिफिन व्यवसाय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून आम्ही कंपोस्ट मेकिंगची कार्यशाळा घेऊन ते स्टार्टअपच्या माध्यमातून आम्ही मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. फक्त एवढंच नाही तर स्टॉक मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर टॅली विथ GST आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस घेऊन आमच्या महाविद्यालयातील मुलांना आम्ही एक प्रकारचा रोजगार किंवा त्या दिशेने त्यांना आम्ही त्यांची वाटचाल सुरू करून देतो. वेगळ्या प्रकारच्या सरकारी योजना उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासारख्या योजना आणि यासारखे काही कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यांचा आपण कसा फायदा करून घ्यायचा, त्याच्यामध्ये कुठकुठल्या संधी आहेत, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या 15 दिवसाच्या समर कॅम्पमध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देखील आम्ही देणार आहोत. विशेषतः आमच्या महाविद्यालयाकडून आपल्याला सॉफ्ट स्किल बद्दल माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी महाविद्यालयामध्ये दरवर्षी स्पोर्ट्स आणि फिटनेसच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात ज्या समर कॅम्पमध्ये असतात. त्याचप्रमाणे कम्प्युटर लिटरसीचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. ट्रॅडिशनल पेंटिंग आर्ट्स आम्ही घेतो की जेणेकरून तुम्ही तुमचं आर्ट तयार करून ते मार्केटमध्ये कसं विकायचं इथपासून आम्ही सगळं प्रशिक्षण तुम्हाला इथे देणार आहोत. टॅली विथ GST आहे, स्टॉक मार्केट आहे, मी यापूर्वीच बोललेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही तुम्हाला या समर कॅम्पच्या दरम्यान देणार आहोत. आणि फक्त समर कॅम्पच नाही तर ते थ्रूआउट इयर म्हणजे आमचे असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस चालतात ज्याची माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणार आहोत. काय करायचं, कसं आत्मविश्वास वाढवायचा, कसं स्वतःला उभं करायचं, या अशा स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला भरपूर काही संधी आहेत, भरपूर काही करायचं आहे. परंतु या संधी जर आपल्याला गमवायच्या नसतील, त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असेल तर समर कॅम्प हे असं एकमेव माध्यम आहे की ज्यातून तुम्ही स्वतःला एक कौशल्य विकसित, स्वतःला एक आत्मविश्वास आणि स्वतःमध्ये धैर्य निर्माण करू शकता. फक्त समर कॅम्पच नाही तर महाविद्यालयामध्ये वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस होतात, त्याचा देखील तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि स्वतःला एक पुरेपूर असं आत्मविश्वास पूर्ण असं व्यक्तिमत्व तुम्ही या समर कॅम्पच्या माध्यमातून स्वतःमध्ये निर्माण करू शकता. आपण सर्व इथे आला, मी आपले खूप खूप आभार मानते. पण शेवटचं एकदा सांगते की या समर कॅम्प फक्त तुम्हाला वेळ घालवण्याकरता हा समर कॅम्प आयोजित केलेला नाही आहे, तर तुमच्यामध्ये असलेल्या ज्या स्किल्स आहेत, तुमच्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, त्याचा तुम्ही इथे पुरेपूर वापर करा, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि तुमच्यामध्ये असलेल्या जे काही कौशल्य, जे काही क्षमता आहे त्या तुम्ही बाहेर काढा आणि स्वतःला विकसित करा, स्वतःला कॉन्फिडंट बनवा, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा. हा एकमेव उद्देश CPI गरा महाविद्यालयाच्या या समर कॅम्पमध्ये आम्ही करणार आहोत. मी आशा करते की या 15 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाहेर काढता येतील आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल. धन्यवाद.